23 ऑगस्ट 2025ला आपल्या व्ह्यूअर्सची संख्या 2394 होती. त्यानंतर आज 29 तारीख, आजपर्यंत ती थोडी वाढत, कधी 2 कधी 1 ही वाढत ती 2399 झाली. सकाळपासून पाहिलं पण 99च होतं, 2400 नव्हतं. 2400 असतो कदाचित हा व्हिडिओ केला नसता. दोन 2399 पाहिली. तारखेला 2399. तर एक राहिला 2400साठी. मन थोडं नाराज झालं. काय आता काहीतरी पूर्तता व्हावं असंच वाटत असते ना, तसं नाही झालं. मग मन थोडं भूतकाळात गेलं. असंच नाराज लोकांसाठी एक कविता होती साहिल दुधयांनीची, 10वीला, कितना दूर किनारा. त्यावेळेस काय होतं, गणितालाच BSc नाही भेटली तर हिंदीला विषय शिक्षक कुठून भेटेल. आणि म्हणून आमच्यापैकी जे इच्छुक असतील त्यांना ते विषय दिले जात. मला हिंदी दिलं होतं, हिंदी घेतलं मी. आणि तिथं ही कविता होती साहिल दुधयांनीची, कितना दूर किनारा. ते शीट तुटलं राहते, त्यातून हवा जाते, पण आपल्या हातात वल्ले आहेत. ते कसं तरी करायचं, कारण किनारा काही दूर नाही आहे. कितना दूर, कधी कधी किनारा येईलच. आभाळ आहे, तारे आहे, चंद्र आहे, वारा आहे. एवढ्या अडचणींना पार करायचं आहे, तेव्हा या अडचणींना पार करून आपलं ध्येय गाठावं असं सांगणारी ती कविता होती. 9वी 10वी हिंदीचं मी शिकवलं, पण ही कविता मला पूर्ण काही आठवत नव्हती. बराच प्रयत्न केला इकडून तिकडून, काही साधलं नाही. पण शेवटचं कडवं मात्र आठवते. त्याच्या आधीचंही आठवते, तेवढं नाही. म्हणजे 2300चे 2400 होताना ती एक ती कसर राहिली होती. ती कसर म्हणजे कितना दूर किनारा. हिम्मत ठेवा, पुढं चला, संकटावर मात करा, अशा तऱ्हेची कविता होती ती साहिल दुधयांनीची. तर आम्हाला जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे शाळा कशा होत्या. विषय शिक्षकच नाही भेटले तर हिंदीला कुठून देणार आहे. त्यामुळे ज्याला जे जमेन त्याने काय, पण निकाल महत्त्वाचे घेतले आम्ही. भरपूर निकाल, 5 वर्ष एकसारखे एखादा पोरगा नापास होत जाईल. 13पैकी पहिल्या बॅचला 13पैकी 12 पास. नंतर लागून मग ते एखादा 23पैकी 22 पास. 5ही वर्ष खाजगी शाळेत तेच असतं विशेष.
आता नवीन लोकांना माहीत नाही, जुन्यांना माहीत आहे. पगार सोडून सगळं बोला, सगळं कबूल आहे असं असते. असं तर साहेब दुधाणेचे ते शब्द ऐकले, ते आठवले आणि मग तुमची आठवण झाली, जे माझे व्ह्युअर्स आहेत त्याची. कारण काय झालं, माझ्या मुलानं हा मोबाईल घेऊन दिला, रिकामं बसण्यापेक्षा बरं झालं की त्याचे आभार मानले. आमच्या दोन्ही पुतण्या सुषमा आणि सुजाता यांनी व्हिडिओ तयार व्हायला मदत केली, त्यांचे आभार मानले. सचिन जाधव आणि विष्णू पवार जळगाव जामोद यांचे आभार मानले. का यांच्यामुळे यूट्यूबवर आलो मी योगायोगानं. आणि खास तुमचे आभार मानायचे राहिले, तुझे व्ह्युअर्स आहे माझे आतापर्यंतचे, हे आता 2399चे आभार मानायचे आहेत मला. कारण कोणत्याही प्रकारे मी तुम्हाला विनंती न करता सबस्क्राईब करा वगैरे अशी काही, लाईक करा अशी विनंती वगैरे न करता आपण मला जे सहकार्य केलं याबद्दल तुमचेही आभार मानतो. साहिल दुधाणेच्या गोष्टी ऐका, आपल्या कवी ओळी पहा. कितना दूर किनारा माझी, कितना दूर किनारा, तो दूर नाही आहे किनारा. आपली हिंमत सोडायची नाही, संकटावर मात सोडायची. शीळ तुटलं आहे, फाटलं आहे ते, आणि पुन्हा फाटतच जाईल. अशा वेळेला हिंमत हौसला कायम ठेवायचा आणि शक्यतोवर संकटावर मात करायची. त्या ओळीमधल्या ह्या ओळी आहे पहा, आधी आहे आपत से डरना क्यों वगैरे अशा आहेत त्या, पण शेवटच्या कडव्यातल्या आहे, आफत से टकराना सीखो, आफत से टकराना सीखो, जीने वालों मरना सीखो, आफत से टकराना सीखो, जीने वाले मरना सीखो, हिम्मत से बढ़ने वालों को, हिम्मत से बढ़ने वालों को हर लहर एक किनारा, हिम्मत से बढ़ने वालों को हर लहर एक किनारा, माझी कितना दूर किनारा. असो, तुमचे सर्वांचे आभार मानतो. ह्या मी संधीच पाहत होतो की तुमचे आभार मानायला बरी संधी यावेळेस बरी साधली. तुमचे सगळ्यांचे आभार. असंच प्रेम कायम ठेवा. ही कविता मला पूर्ण नाही आठवत आली, शेवटचं कडवं आठवलं.